म्हणजे भीषणता बघा काय आहे. आणि त्या भीषण अवस्थेत थिबा राजा इकडे आला तेव्हा त्याला पहिल्यांदा समजलं आणि चुणूक लागली की आपण कुठल्या एरियात जातो. जून सुरू व्हायच्या आधी त्याला रत्नागिरीला आणायचा होता आणि रत्नागिरीला आणायचा होता म्हटल्यावर विजयदुर्गवर तयारी सुरू झाली आणि रत्नागिरीत एक हॉलची डागडुजी करायला सुरुवात झाली. बर्वे आणि फडके नावाचे दोन सावकार होते. त्यांचे आत्ताचं जे सेंट्रल प्रिझन आहे त्या मॅपवर आपल्याला दिसेलच, त्याचा आत्ताचं जे सेंट्रल प्रिझन आहे त्याच्या वरती गेल्यावर तिथे दोन त्यांच्या जागा होत्या. तर त्या जागा कराराने विकत घेतल्या गेल्या. तिथे डागडुजी केली गेली आणि त्याच्यानंतर एक आउटरम ऑफिसर म्हणून होता, त्याच्यासाठी तिथे एक बंगला बांधलेला होता. तिथे थिबा राजाला ठेवायचं ठरवलं. आता तुम्ही जर तेव्हाची रत्नागिरीची पूर्ण ही बघितलीत तर परटवणे टू राजिवडा आणि मध्ये तेलियाळी, गाडीतळ आणि गोखले नका परिसर त्याच्या खाली शहर होतं. म्हणजे आत्ता जे मारुती मंदिर आहे, हनुमान मंदिर आहे रामाळीच्या पुढचं, ते हनुमान मंदिर ही तेव्हाची वेस होती शहराची. त्याच्या बरंच वरती थिबा राजाला ठेवलंय. तिथे का ठेवलंय तर थिबा राजा आयसोलेशन मध्ये राहावा म्हणून. थिबा राजा इकडे आला, तो शेवटची फक्त मला वाटतं 7 ते 8 वर्ष थिबा पॅलेस मध्ये राहिलेला आहे. उरलेली आधीची सगळी वर्ष आउटर मॉल मध्ये राहिलेला आहे तो. विजयदुर्गवरनं तो निघाला, त्याची पूर्ण फॅमिली निघाली होती. सगळं वातावरण ठीक होतं, वादळी वारे संपले होते, पाऊस संपला होता. रत्नागिरीतला जो वाडा आहे तो पण आता सुसज्ज तयार झाला होता, रिनोव्हेशन करून झालं होतं. काहीच दिवसात थिबा राजा रत्नागिरीत पोहोचला. पण तो रत्नागिरीत एक्झॅक्टली कुठे पोहोचला ते मी आत्ता इथे तुम्हाला सांगतो. मी इथे उभा आहे याचं कारणच ते की आपल्याला इथून ते बंदर दिसतं आणि ते रत्नदुर्ग किल्ल्यावरनं ते बंदर, जुनं बंदर हे दोन्ही दिसतात म्हणून इथे आलोय. ते बघा तिकडे, तिथे जो भाट्याचा ब्रिज आहे तिथे ते बंदर होतं. आपण आता म्हणालो की थिबा राजा रत्नागिरी तिकडे आला, पण तो रत्नागिरीत कसा आला हे बघण्यासाठी आपण आता इथे आहोत ते राजिवड्या बंदरच्या इथे. तुम्ही जे एक्झॅक्ट बघितलं तर वरती आपल्या भाटे ब्रिज आहे आणि आपण त्याच्या एक्झॅक्टली खाली आहोत. आणि माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय ते आहे राजिवडा बंदर. आता राजिवडा बंदराचे उल्लेख हे 1000-1200 वर्ष आधीपासूनचे आहेत. टोलेमी आणि पेरिप्लसने ह्या राजिवडा बंदरचे उल्लेख केलेले आहेत. इथून तुम्ही जर बघितलं तर इकडून आत ती जाते ती काजळी नदीची खाडी. ती अगदी आतपर्यंत जाते आणि आंबा घाटापर्यंत जाते. राजिवडा बंदर आत्ता जे तुम्हाला दिसतंय तसं ते बंदर नव्हतं. तर ते बंदर तेव्हा कसं होतं हे बघण्याच्या आधी थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. थिबा राजा कुठून कसा आला. आता ह्या साईडला जर बघितलं तर इकडे रत्नदुर्ग किल्ला आहे. रत्नदुर्ग किल्ल्याला एक अशी व्यवस्थित स्ट्रेट लाईन काढली, त्याचं जे टोक आहे तिथून, तर तिथे मोठी बोट थिबा राजाची थांबली आणि छोट्या बोटीतून थिबा राजाला इकडून ह्या मार्गे इथून असं त्याला साधारण इकडे आणलं गेलं. आता ते इकडे आणलं गेलं त्याच्यानंतरच्या पूर्ण कथा आहेत, पण त्याआधी राजिवडा बंदर तेव्हाच कसं दिसत असेल याचं एक साधारण आम्ही इमॅजिनेशन केलं आणि एक फोटो इमेज तयार केलेली आहे. तर ती तुम्ही आता नक्की बघा. एक सुंदर किस्सा सांगितलेला आहे. सुधा शाह म्हणतात की तो दुपारी आला. स्वतः द्वारकानाथ लेले म्हणतात की तो पहाटे आला. कधी आला ते माहित नाही, पण एक गोष्ट सामान्य आहे ती म्हणजे काय तर आत्ताचं जे राजिवडा बंदर आहे तर ते राजिवडा बंदर म्हणजे आत्ता जो भाटेचा ब्रिज असा जातो त्याच्या पलीकडे तुम्ही उभे राहिलात भाट्याच्या त्या तिकडे, आणि जर इकडे बघितलं तर तुम्हाला जो पूर्ण पॅच दिसतो तो आहे राजिवडा बंदर. तिथे त्या बंदरावर जरा लांब ती मोठी बोट थांबली. त्याच्यातून छोट्या तरीतून राजिवडा बंदराला बोटी लागल्या. बोटी लागल्यानंतर लोकांना कुतूहल वाटायला लागलं, अरे नक्की कोण आले, काय आहे, कोण हे व्यक्ती. जरा दिसायला वेगळे, त्यांचे ते टिपिकल बर्मीज कपडे वगैरे सगळे होते. आणि तेवढ्यात उतरताना सुपायाला ओरडायला लागली. आता ती ओरडायला का लागली तर तिचा एक रत्नजडित बूट पाण्यात पडला. आता तो पाण्याला फ्लो होता म्हणून तो कुठेतरी गेला असावा. तर ती जोपर्यंत बूट मिळणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही म्हणून ती कचकच करू लागली. आता लक्षात घ्या, सुपायाला ती कारस्थानी पण आहे आणि ती कशी बाई आहे हे आपल्याला ह्याच्यावरनं समजतं. त्याहीपेक्षा लेजंड्स ऑफ द कोकण नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यात ऑर्थर ट्रॅव्हर्स क्रॉफर्ड नावाचा एक माणूस आहे. त्याने एक छान उल्लेख लिहिलाय की कुठलीही कोकणातली बाई प्रचंड खाष्ट असेल आणि फार कटकट करणारी असेल तर त्याला तू सुपायालाच सारखी आहेस का, सुपायालाच सारखं का वागतेस, असे नंतर उल्लेख सापडलेले आहेत. म्हणजे ती बाईची कीर्ती कसली होती बघा.
तर तिचं तो बूट पडला, शेवटी तो बूट मिळाला. तो बूट मिळाल्यापर्यंत तेव्हाचे राजवाडा बंदर जागं झालं आणि ब्रिटिशांना मुळात त्यांना ते काय ढवळाढवळ लोकांनी करावी असं वाटत नव्हतं. म्हणून सत्यशोधक किंवा तेव्हाची जी वृत्तपत्र होती त्याला कुठल्याही प्रकारचं इंटरव्ह्यू न देता राजवाड्याची खाडी त्यांनी, म्हणजे विश्वेश्वराची जी खाडी आहे त्याच्यावरनं थिबाराजांना वरती नेलं. तिकडून तेव्हाचा युरोपियन क्लब म्हणजे आत्ताचं काय आहे ते मी सांगत नाही, ते पुढच्या एका व्हिडिओमध्ये येईल. तिथून स्ट्रेट राईट साईडला विशेष कारागृह ठेवून स्ट्रेट वरती नेलं आणि त्याला डायरेक्ट आउटर मॉलला नेलं. म्हणजे तेव्हा जे लोकांचे असे उल्लेख आहेत की कोणतरी एक राजा आला, तो राजा धूळ उडवत गेला आणि तो कुठे लुप्त झाला हे कोणालाच ठाऊक नाही. नंतर लक्षात आलं तो आउटर मॉलला गेलाय. आता त्याला आउटर मॉलला का ठेवला याची एक छोटी छान गोष्ट आहे, ती मुद्दाम सांगतो आणि ती सांगणं गरजेचं आहे म्हणून, की थिबाराजा आउटर मॉलला असताना तो आयसोलेशन मध्ये राहावा आणि जास्ती कोणी भेटू नये. 3 लोकांबद्दल त्यांना प्रचंड भीती होती रत्नागिरीतल्या. तर ती 3 ज्ञाती कुठल्या हे सांगतो. तर मधुमंगेश कर्णिकांनी सविस्तर लिहिलेलं आहे. पहिली ज्ञाती होती ती म्हणजे मराठा समाज. तुम्ही जर राजवाड्याची खाडी बघितली तर त्याच्यावरती शिवरेकर सावंत, खेम सावंत आणि सावंत खोत सावंत ह्या सगळ्या लोकांची इथे पूर्ण वस्ती होती. मुळात रत्नदुर्ग किल्ल्याचे किल्लेदार म्हणून हे सावंत लोकच काम करत होती आदिलशाहीच्या काळात, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा, आणि इथे खूप वस्ती होती. तर ह्या लोकांनी जर थिबाराजाला मदत केली तर इथे एक उठाव होऊ शकतो अशी भीती वाटत होती. दुसरे होते ते म्हणजे ब्राह्मण समाज. आता ब्राह्मण समाज का, तर एक साधारण अशी कल्पना होती ब्राह्मण समाजाची की पेशवे गेले आणि ब्रिटिश आले. मग पेशवे गेलेत आणि ब्रिटिश आलेत म्हणजे आपल्याला ब्रिटिशांना उलथवून टाकायला हवं, म्हणून आपण सशस्त्र क्रांतिकारक चळवळ करूया असं वाटू शकतं, असं ब्रिटिशांना वाटत होतं. त्यामुळे ब्राह्मण समाजाची भीती होती. आणि त्याच्यानंतर तिसरा होता तो म्हणजे सर्वात बलिष्ठ असलेला त्या काळचा भंडारी समाज, जो पूर्ण बंदरावर वसलेला होता. म्हणजे अगदी वरती मुंबईपासून ते खाली आपण म्हणतोय ते गोव्यापर्यंत त्या भंडारी समाजाची खूप जास्ती वस्ती होती. त्याबरोबर मायनाक भंडारी असतील, हरजी भाटकर असतील किंवा त्याच्या आधी कान्होजी आंग्रे, ह्या सगळ्या लोकांनी दर्यावर्दी असल्यामुळे ह्या पूर्ण किनारपट्टीवर त्यांचा वचक होता. म्हणजे कोकणात ह्यांच्या विरुद्ध लढाई करून ब्रिटिशांनी हे सगळं मिळवलेलं आहे. मग ही लोक जर थिबाराजाला सामील झाली तर परत इथे सशस्त्र क्रांतिकारक चळवळी होऊ शकतात आणि त्या झाल्या तर ते ब्रिटिशांना परवडण्यासारखं नव्हतं. म्हणून ह्यांच्यापासून लांब राहण्यासाठी आउटर मॉलला त्याला ठेवलेलं होतं. आता हे सगळं सांगताना थिबाराजा आउटर मॉलवर पुढचे अनेक वर्ष राहिलेला आहे. शेवटची म्हणजे 1910 साली थिबा राजवाडा बांधलाय. 1885 साली थिबाराजा इकडे आलेला आहे, 86 साली. म्हणजे इतका काळ आउटर मॉलवर राहिलेला आहे. आणि तिकडच्या कथा आणि तिकडच्या गोष्टी हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला थिबाराजाबद्दल कथा माहीत असतील आणि सांगायच्या असतील किंवा तुम्हाला काही शेअर करायचं असेल त्याच्याबद्दल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लोकांपर्यंत तो नक्की पोहोचवा आणि ह्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अजिबात विसरू नका. इतिहास मॅटर्स.